जैसा कि हर साल की तरह इस साल भी जश्न ईद मिलादुन नबी हमारे सोलापुर शहर के सीरत कमेटी की तरफ से बीजापुर बेस पर जो हमारे रसूल भाई इस साल अध्यक्ष बने हुए हैं जश्न ईद मिलादुन नबी के मौके पे, जो हमारे संस्थापक जो अध्यक्ष है एमडी चाचा, मौड़कर चाचा और हमारे बॉस, जो सब जो कहना था सबका 16 तारीख को जश्न ईद मिलादुन नबी जुलूस बनाएंगे, जुलूस काटेंगे, तो ये बारी सब लोग डिसीजन लेके जुलूस नहीं काटते हैं। हालत ऐसे है जैसा सीपी साहब से हो, डीसीपी साहब से जो बात किए, साहब ने बोलने के बाद बीजापुर बेस पर स्टेट डाल के सभी हिंदू मुस्लिम भाइयों को बुला के यहाँ पर फातिहा का प्रोग्राम होगा, या सबकी हिम्मत अफजाई होगी, कार्यक्रम इतना अच्छा होगा। सभी हमारे भाइयों से गुजारिश है इस कार्यक्रम में आके इस कार्यक्रम की रौनक बढ़ाए, क्योंकि हमारे नबी पैदाइश दिन सोमवार का ही था। 100 साल के बाद एक बार आता है, तो हमारे जन्मदिन जो बनाते हैं हमारे नबी के जन्मदिन के मौके पे, तो जो उससे बनाना चाहिए, तो सब लोग आके इस कार्यक्रम की रौनक बढ़ाएं। अस्सलाम वालेकुम। मी हाजी MD शेख, अध्यक्ष जश्न ईद ए मिलादुन नबी जुलूस कमिटी सोलापूर शहर, येत्या 16 सप्टेंबर म्हणजेच 12 रबीउल अव्वल सोमवारी सालाबादप्रमाणे यंदा सुद्धा आमच्या मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचा जन्मदिवस आम्ही सोलापूर शहरातच नव्हे तर जगभरामध्ये प्रत्येक देशात, प्रत्येक राज्यामध्ये आणि प्रत्येक शहरात, प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। त्याच पद्धतीने येणारा 16 सप्टेंबर पैगंबर जयंतीची सुट्टी महाराष्ट्र शासनाने सर्वांना जाहीर केलेली आहे आणि सोमवारचा दिवस इतका पवित्र आहे की आमचे पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे सोमवारच्या दिवशीच त्यांचा जन्म झालेला आहे। सोमवार 12 रबीउल अव्वल आणि इंग्रजी तारीख 16 सप्टेंबर या तारखेला आम्ही प्रत्येक वर्षी प्रमाणेच यंदा सुद्धा जुलूस मोठ्या थाटात काढण्यासाठी पोलीस प्रशासनाकडे मी अर्ज दिलेला होता। मात्र सोलापूर शहरातली, महाराष्ट्र राज्यातली आणि देशातली सध्याची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती अतिशय नाजूक आहे। त्याचा आम्ही कमिटीच्या वतीने सर्वांनी विचारविनिमय केला। आमच्या कमिटीचे आधारस्तंभ हाजी मंगूर साहेब मोळकर, आमचे नवनिर्वाचित अध्यक्ष मान्य रसूल पठाण, सरचिटणीस आमचे जाकीरभाई नायकवाडी, जावेद वाहिदभाई बिजापुरे, उपाध्यक्ष आमचे इकबाल साहेब दुर्वेश, जॉइंट सेक्रेटरी आमचे मुस्ताक लालकोट, कार्याध्यक्ष आमचे आसिम तुळजापुरे, समाजसेवक MK भागूजी, आमचे गौस शेख, तसेच आमचे अन्य सहकारी आपापल्या कामामध्ये गुंतलेले असतील, या सर्वांच्या वतीने आम्ही आज माननीय पोलीस आयुक्त साहेब M राजकुमार, आणखी उपायुक्त माननीय विजय कबाडे साहेब यांना जाऊन भेटलो, त्यांच्याशी चर्चा केली। सध्याची परिस्थितीचा विचार करून आम्ही यावर्षी जे जुलूस निघतो तो जुलूस यावेळेला न काढता स्थगित करत विजापूर वेस्टमध्ये
16 सप्टेंबर रोजी सकाळी ठीक 11 वाजता भव्य व्यासपीठावर सोलापूर शहरातील अनेक हिंदू मुस्लिम मान्यवर या सर्वांना बोलवून आमचे मौलाना लोकांचं त्या ठिकाणी प्रवचन होईल. आमच्या मोहम्मद पैगंबरांच्या विषयी ते सर्व प्रवचन करतील. त्यानंतर मान्यवरांना गोड पदार्थ देऊन त्यांचं स्वागत केलं जाईल आणि त्यानंतर सर्व मान्यवरांचा उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला जाईल. त्यासाठी सोलापूर शहरातील संपूर्ण मुस्लिम समाजाच्या लोकांनी आपापल्या परीने शांततेने विजापूर वेस्टमध्ये येऊन या बरगच्च कार्यक्रमामध्ये सामील व्हावं असं आम्ही संपूर्ण समाजवासियांना म्हणजेच मोहम्मद पैगंबर यांच्या संपूर्ण उम्मतींना आम्ही आज निमंत्रण देतो अध्यक्ष या नात्याने. तर सोलापूर शहरातील सर्व लोकांनी एकत्रित 16 तारखेला सकाळी 11 वाजता विजापूर वेस्टमध्ये जमावं असं मी सर्वांना आवाहन करतो. त्याचबरोबर काही लोकांनी गेल्या 4 दिवसापूर्वी सोशल मीडियामध्ये काहीतरी खोटे नाटे बोलत की आम्ही कमिटीच्या लोकांना एकत्रित करण्याचा प्रयत्न केला परंतु ते प्रयत्नामध्ये आम्ही असफल झालो. ते जे बोलले ते खोटं बोलले. कारण आमच्या कमिटीमध्ये जे 5 लोक आहेत सर्वांची बैठक मी काल म्हणजे 10 तारखेला सायंकाळी 5 वाजता सगळ्यांना बोलवलो आणि सगळे लोक आले आणि सगळ्यांनी मिळून आम्ही विचारविनिमय केला. त्यामध्ये निर्णय पूर्णपणे यशस्वी होऊ शकला नाही. त्यामुळं या वेळेला जुलूस काढायचं नाही आणि सकाळी 11 वाजता त्या ठिकाणी एकाच ठिकाणी बरगच्च असा कार्यक्रम घ्यायचं असं सर्वांच्या मते म्हणजेच एकमताने ठरलेलं आहे. तर सोलापूर शहरातील संपूर्ण समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात विजापूर वेस्ट येथे 11 वाजता 16 तारखेला जमावं असं मी अपील करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.